नाशिकमधली बातमी बघूया। नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपावरून भाजपात गोंधळ झाला। कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। एकाच ठिकाणी 2 एबी फॉर्म दिले, त्याच्यामुळे गोंधळ उडाला आणि भांडणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच व्हायरल होतो। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला? तुला बोलून घे, मग मला बोलू दे। बोला, त्यांचं काय समोर समोर बोला। कशा करता? आम्हाला आमचं बोलायचंय। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला? प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। किरण, खरं तर आज जे उमेदवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता, आज सुद्धा अनेक राजकीय दृष्ट्या नाट्यमय घडामोडी हे नाशिकमध्ये हे घडलेले आहेत। भाजपचे इच्छुक उमेदवार जे होते ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते। अशा उमेदवारांना ऐन वेळेस उमेदवारी नाकारल्याने उमेदवार सुद्धा आक्रमक झालेले होते आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या सातपूर भागामध्ये एका प्रभागात एकाच जे उमेदवारांना 2-2 एबी फॉर्म, म्हणजे एका जागेसाठी 2-2 एबी फॉर्म जे आहे ते भाजपकडनं देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आमदार सीमा हिरे आणि भाजपचे इच्छुक उमेदवार कैलास आहेर आणि खरं तर यांच्यामध्ये ही संपूर्ण बाचाबाची झालेली आहे आणि विशेष म्हणजे निवडणूक कार्यालयाच्या आवारामध्येच ही संपूर्णपणे बाचाबाची झालेली आहे। सीमा आहेर यांनी माझ्या जे उमेदवाराला जे एबी फॉर्म हे मिळालेलं आहे अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते सीमा हिरे यांचं होतं आणि त्यानंतर कैलास आहेर यांनी सुद्धा मला सुद्धा शहराध्यक्षांनी जे एबी फॉर्म दिलेला आहे असं कैलास आहेर यांचं म्हणणं होतं। त्यामुळे 2 एबी फॉर्म मिळाल्याने या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर काही तिथले स्थानिक लोकांनी हस्तक्षेप करत वातावरण जे आहे ते निवळण्याचा हे प्रयत्न केला, पण आज सुद्धा खूप मोठा गोंधळ जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळालं। जी किरण, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही। काय झालं तुला? तुला बोलून घे, मग मला बोलू दे। बोला, त्यांचं काय समोर समोर बोला। कशा करता? आम्हाला आमचं बोलायचंय। आम्हाला आमचा विषय आहे तो, तुमचा काही संबंध नाही।